आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सांगलीतल्या कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली। एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधी तडजोड केली नाही। वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा सहजासहजी चुकत नाही। जयंत पाटलांचा अजितदादांना टोला। आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची, त्यात तडजोड नाही। अजित पवारांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर, तुमचं भाषण पाहून डोक्यात सणक गेली, असंही अजितदादांचं वक्तव्य। अजितदादांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला विसरले आहेत। अजित पवारांसमोरच रोहित पवारांचं वक्तव्य। अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झाला। जयंतराव, त्याला विचारा किती मतं पडली। अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं तर 1200 मतांनी आलोय, पण सरकारला 5 वर्ष सोडणार नाही। रोहित पवारांचं दादांना उत्तर। आमच्या माई एनडी पाटलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, रोहित पवारांचं वक्तव्य। तर रोहितची आजी आहे, तिला भाषणामध्ये माई माई करतोय। रोहितला घरी गेल्यावर बघतो मी, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। जयंत पाटील देखणं नेतृत्व, आम्ही देखणे नाही का? जयंत पाटील देखणं आणि आम्ही बिन देखणे आहेत का? उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया। मुसळधार पावसामुळे 1000 हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, आदेशाची वाट न पाहता नुकसानीचे पंचनामे करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। एकनाथ शिंदेला लॉटरी लागली, ते मुख्यमंत्री झाले, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे। मंत्री गणेश नाईकांचा टोला। तर शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा मटका लागला असं गणेश नाईकांना म्हणायचं असेल। मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीमध्ये बसलेत, सध्या शिंदेंचा आकडा लागत नाही। राऊतांचा शिंदेंवर निशाणा। माहितीनं 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलंय, हे राज्याला माहिती। जनतेनं कामावर मतदान केलं म्हणून 232 आमदारांची विक्ट्री केली। लॉटरी लागल्याच्या गणेश नाईकांच्या विधानावर शिंदेंचं प्रत्युत्तर।